अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तुमच्या दुःख अडचणी तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला गुरुचरित्राचं फळ प्राप्त होण्यासाठी सगळ्यात उच्च कोटीची महाराजांची सेवा आहे, ती म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ। ज्या घरामध्ये गुरुचरित्राला पठण करायला वेळ भेटत नसेल त्या सेवेकरांनी संक्षिप्त गुरुचरित्राचा रोज एक अध्याय पण पठण केला ना तरी त्यांच्या मनोकामना पूर्ण होत असतात। एकदम छोटे छोटे अध्याय आहेत, 7 अध्याय आहेत, 7 दिवसात पूर्ण होऊन जातात। तुम्हाला वाटलं की 2 अध्याय रोज पठण करायचे तर आपलं 2 दिवसात किंवा 3 दिवसात ते पारायण संपून जातं। तर तुमच्या घरात जर तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या इच्छा मनातल्या इच्छा असतील त्या तुम्हाला पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये ही उच्च कोटीची संक्षिप्त गुरुचरित्राची सेवा करून बघा, तुम्हाला खूप छान अनुभव येतील। महाराजांचे प्रत्येक वेळेस अनुभव सगळ्या स्वामी भक्तांना कोणतीही सेवा करो तर त्या सेवेमधनं आपल्याला महाराजांचा अनुभव किंवा प्रचिती येत असते। महाराजांची सेवा करत असताना संक्षिप्त गुरुचरित्र वाचत असताना तुम्हाला फक्त मांसाहार वर्ज्य आहे। तुम्ही स्वामीचरित्र सारामृत जसं पठण करतात नित्य नियमाने तसं तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे। ज्या घरामध्ये संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण केलं जातं किंवा जे नित्यनियमाने पठण केलं जातं त्यांच्या मनोकामना व त्यांचे दुःख अडचणी दारिद्र्य हे सगळं निघून महाराज त्यांचे अनुभव नक्कीच देत असतात। तुम्हाला जर त्यांचा संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर तुम्ही 11 दिवसांची किंवा मग 21 दिवसांची संकल्पयुक्त सेवा करू शकतात। 1 ते 7 अध्याय आहेत आणि आपल्याला जेव्हा आपण पठण करतो त्यावेळेस फक्त अर्धा तास लागत असतो। ज्यांना खरंच घरामध्ये गुरुचरित्राचं पठण केलं जात नाही किंवा त्यांची खूप इच्छा असूनही त्यांच्याकडनं केलं जात नाही, काहींना ऑफिस असतं नोकरी असतात, तर अशा वेळेस आपल्याला वेळ भेटत नसेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं नक्कीच पठण करून बघा। 11 दिवसांचं 21-51 पारायण तुम्ही जर केले तर तुमच्या 100% सांगते, मी शाश्वतीने सांगते तुम्हाला की तुमच्या संक्षिप्त गुरुचरित्राने आपल्या मनातील ज्याही तुमच्या इच्छा असतील त्या संकल्पयुक्तने नक्कीच पूर्ण होत असतात। तुम्ही आवर्जून ही सेवा करून बघा, महाराजांची सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे। तुम्हाला खरंच गुरुचरित्राचं पारायण जर करता येत नसेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं नक्कीच पठण करून बघा। खूप छोटा ग्रंथ आहे, रोज एकही पठण केलं म्हणजे 1 अध्याय पण पठण केला तरीही तुम्हाला त्याचं फळ भेटणार नाही। मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही की तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा, पण तुम्ही रोज तर पठण करू शकता। तुम्हाला वेळ नसेल किंवा मग काही नसेल तर फक्त मोजून 2 मिनटं लागतात आणि एकदा 2 मिनटाच्या याच्यात तुम्ही नक्कीच पठण करून बघा, तुम्हाला आवर्जून त्या गोष्टी फळ भेटतील आणि मनातील इच्छा नक्कीच तुमच्या पूर्ण होणार आहेत। तर महाराजांचा गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की आपल्यावर गुरु नाराज झाले तर आपल्याला देवही वाचू शकत नाही, म्हणून गुरूंची सेवा खूप महत्त्वाची आहे। म्हणून तुम्ही नक्कीच गुरूंची सेवा किंवा महाराजांची सेवा तुमच्या घरामध्ये नित्यसेवा नक्कीच करत जा। संक्षिप्त गुरुचरित्राचा ग्रंथ तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायच्या असतील तर नक्कीच तुम्ही 11, 51, 21 तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकतात। ज्या घरामध्ये गुरुचरित्राचा ग्रंथ हा जो मोठा ग्रंथ असतो तो आपल्या घरामध्ये 3दा तरी पठण केला गेला पाहिजे, पण ते शक्य होत नसेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ आवर्जून पठण करून बघा, तुमच्या मनातील मनोकामना नक्कीच पूर्ण होतील आणि महाराज त्याची प्रचिती तुम्हाला नक्कीच देतील। तुमच्या कोणत्याही अडचणी असो प्रत्येक अडचणींसाठी हा संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे, म्हणून तुम्ही नक्कीच वाचून बघा आणि सेवा करून बघा। आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।